नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कृपा सिंधू रहस्यगाथा या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये मी रेणुका तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, हनुमान जयंती हा केवळ पूजा आणि व्रत करण्याचा दिवस नाही, तर हा दिवस विशेष उपाय करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. अनेक वेळा आपल्या आयुष्यामध्ये अशा समस्या येतात ज्या कितीही प्रयत्न केले तरी सुटत नाहीत. काही वेळा कर्जाचा त्रास असतो, काही वेळा सतत अपयश येत राहतं, तर काही वेळा घरामध्ये नकारात्मक वातावरण जाणवतं. अशा वेळी हनुमान जयंती हा दिवस आपल्या आयुष्यामध्ये एक उत्तम संधी म्हणून येतो. ज्या दिवशी आपण काही सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय करून आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. मंडळी, या दिवशी सर्वात महत्त्वाचा उपाय मानला जातो तो म्हणजे रामनामाचा जप. राम या नावामध्ये अपार शक्ती आहे, असं शास्त्रामध्ये सांगितलं गेलं. जर तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी शांतपणे बसून मनापासून रामनामाचा जप केला, तर त्याचा परिणाम तुमच्या मनावर आणि आयुष्यावर नक्की दिसून येतो. हा जप मोठ्याने करण्याची गरज नाही, तो तुम्ही मनातल्या मनामध्ये देखील करू शकता. पण जप करताना मन पूर्णपणे त्या नावामध्ये गुंतलेलं असावं, हे अत्यंत आवश्यक आहे. मंडळी, अनेक लोकांना कर्जाचा त्रास असतो किंवा आर्थिक अडचणी सतत येत राहतात. अशा लोकांसाठी हनुमान जयंतीला एक सोपा उपाय सांगितला आहे. सकाळी स्नान करून हनुमानजीच्या समोर बसावे, तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि हनुमान चालिसाचे पाठ 11 वेळा करावे. त्यानंतर गूळ आणि चण्याचं नैवेद्य अर्पण करून हा उपाय श्रद्धेने आणि नियमितपणे केला, तर हळू आर्थिक अडचणी कमी होतात, असं भक्तांनी अनुभवून सांगितलं आहे आणि मला स्वतःला देखील त्याचा अनुभव आलेला आहे. मंडळी, काही वेळा आपल्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतात, मन शांत राहत नाही किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये जाणवत असते. अशा वेळी हनुमान जयंतीला सुंदरकांडांचे पठण करावे, हे अत्यंत प्रभावी आहे. सुंदरकांड हे केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही, तर त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची अद्भुत शक्ती आहे. जर तुम्ही या दिवशी एकदा तरी पूर्ण सुंदरकांड वाचले किंवा ऐकले, तर घरातील वातावरणामध्ये एक सकारात्मक बदल तुम्हाला जाणवू लागेल. मंडळी, काही लोकांना सतत भीती वाटत असते, आत्मविश्वास कमी होतो आणि मन अस्थिर राहते. अशा लोकांसाठी हनुमान जयंतीला हनुमान चालीसा 11 वेळा वाचणे हे अत्यंत फायदेशीर ठरते. विशेषतः संध्याकाळच्या वेळी शांत बसून एक उदबत्ती लावावी आणि हनुमान चालिसाचा पाठ करावा. त्याने त्यांचं मन अधिक स्थिर होतं आणि आत्मविश्वास वाढतो. मंडळी, हनुमानजी हे धैर्य आणि शक्तीचे प्रतीक असल्यामुळे त्यांची उपासना केल्याने मनामधील भीती ही हळू नाहीशी होते. मंडळी, एक अत्यंत सोपा पण प्रभावी उपाय म्हणजे हनुमानजींना शेंदूर आणि तेल अर्पण करणे. या दिवशी म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी जर तुम्ही हनुमानजींच्या मूर्तीवर किंवा फोटोवर थोडासा शेंदूर आणि तिळाचे तेल अर्पण केले, तर ते अत्यंत शुभ मानले जाते. हा उपाय करताना मनामध्ये अशी भावना ठेवावी, की आपण आपल्या सर्व अडचणी हनुमानजीच्या चरणी अर्पण करत आहोत. मंडळी, काही लोकांना असं वाटतं, की त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी अडथळा आहे, कामे पूर्ण होत नाहीत किंवा कामामध्ये सतत अडचणी येत राहतात. अशा वेळी हनुमान जयंतीला बजरंग बाण किंवा हनुमानाष्टक याचे पठण करावे. हे देखील अत्यंत प्रभावी मानले जाते. हे स्तोत्र अत्यंत शक्तिशाली मानले जातात आणि संकट दूर करण्यासाठी उपयोगी ठरतात. मंडळी, या दिवशी दान करण्यालाही खूप महत्त्व आहे. शक्य असल्यास गरिबांना अन्नदान करावे किंवा गरजू लोकांना मदत करावी. हनुमानजींना सेवा हे अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी केलेली सेवा अनेक पटीने फलदायी ठरते. दान करताना अहंकार मनामध्ये ठेवू नये. नम्रतेने आणि आनंदाने दान करावे. याचं महत्त्व हे खूप अधिक आहे. अनेक वेळा लोकांना असं वाटतं, की त्यांना काहीच अनुभव आला नाही किंवा काहीच प्रचिती आली नाही किंवा पूजा केल्यावरही त्यांना काहीच फरक जाणवला नाही. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, हे अत्यंत आवश्यक आहे, की कोणताही उपाय किंवा पूजा ही एकदम परिणाम देत नाही. त्यासाठी तुम्हाला श्रद्धा, विश्वास आणि सातत्य आवश्यक असतं. जर तुम्ही मनापासून आणि नियमितपणे हनुमानजींची उपासना केली, तर त्याचा परिणाम तुम्हाला काही दिवसामध्येच नक्की दिसून येतो. मंडळी, हनुमान जयंती हा दिवस स्वतःमध्ये एक सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो. या दिवशी केलेले उपाय, जप, तप, पूजा, पाठ हे केवळ त्या दिवसापुरते मर्यादित राहत नाही, तर त्याचा परिणाम तुम्हाला पुढील आयुष्यावरही होतो. त्यामुळे या दिवशी जितक्या श्रद्धेने आणि मनापासून तुम्ही उपासना कराल, तितका त्याचा फायदा तुम्हाला मिळेल. मंडळी, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, की हनुमानजींना केवळ मोठमोठ्या पूजांची गरज नसते. त्यांना हवी असते ती खरी भक्ती, निस्वार्थ प्रेम, निस्वार्थ भावना आणि प्रभू रामावरील निष्ठा.
जर तुमच्या मनामध्ये ही भावना असेल, तर अगदी साध्या पद्धतीने केलेली पूजा देखील अत्यंत प्रभावी ठरते. अनेक भक्तांचा असा अनुभव आहे, की हनुमान जयंतीच्या दिवशी केलेल्या उपायांमुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हळू बदल होऊ लागला. काहींना नोकरी मिळाली, काहींचे कर्ज कमी झाले, तर काहींच्या आयुष्यातील भीती आणि ताणतणाव कमी झाला. हे सर्व अनुभव म्हणजे आपापल्या एक गोष्ट शिकवतात, की श्रद्धा आणि विश्वास हेच सर्वात मोठं साधन आहे. मंडळी, हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही एक छोटासा संकल्प देखील करू शकता. जसं की दर मंगळवारी हनुमान चालीसा वाचणे किंवा रोज काही वेळ रामनामाचा जप करणे किंवा शनिवारी बजरंग बाण याचा पाठ करणे किंवा हनुमान अष्टकाचा पाठ करणे. हा संकल्प तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणतो. हनुमान जयंती ही एक अशी संधी आहे मंडळी, ज्या दिवशी तुम्ही स्वतःला नव्याने घडवू शकता. तुमच्या आयुष्यातील अडचणींवर मात करण्यासाठी एक नवीन मार्ग निवडू शकता. या दिवशी केलेले प्रत्येक छोटे-मोठं पाऊल देखील तुमच्या भविष्यासाठी मोठा बदल घडवून आणू शकतं. मंडळी, हनुमान जयंतीचा दिवस जसा पूजा आणि उपायांसाठी महत्त्वाचा आहे, तसाच तो व्रत आणि उपवासासाठीही अत्यंत पवित्र मानला जातो. अनेक लोक या दिवशी उपवास करतात, पण उपवास म्हणजे नेमकं काय? तर तो कसा करायचा आणि दिवसभर कसं वागायचं याबद्दल अनेक लोकांना स्पष्ट माहिती नसते. त्यामुळे काही वेळा नकळत त्यांच्याकडून चुका होतात आणि त्याचा पूर्ण लाभ त्यांना मिळत नाही. मंडळी, हनुमान जयंतीच्या दिवशी व्रत करण्यामागचा खरा उद्देश म्हणजे शरीर आणि मन यांचं शुद्धीकरण. उपवास हा केवळ अन्न खाण्यापुरता मर्यादित नसतो, तर तो आपल्या विचारांवर, वागणुकीवर आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा एक मार्ग असतो. या दिवशी जर तुम्ही फक्त अन्न टाळलं, पण मनामध्ये राग, मत्सर किंवा नकारात्मक विचार ठेवले, तर त्या उपवासाचा खरा अर्थ पूर्ण होत नाही. मंडळी, सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर तुम्ही मनामध्ये एक संकल्प करू शकता, की हनुमान जयंती म्हणजेच आजचा दिवस मी पूर्णपणे हनुमानजीच्या भक्तीला अर्पण करणार आहे. हा संकल्प खूप महत्त्वाचा असतो, कारण तो तुमच्या मनाला एक दिशा देतो. संकल्प केल्यानंतर तुम्ही दिवसभर अधिक सजग राहता आणि तुमचे विचार आणि कृती यावर तुमचं नियंत्रण राहतं. मंडळी, उपवास करण्याचे विविध प्रकार असतात. काही लोक पूर्ण दिवस काहीही खात नाहीत, तर काही लोक फक्त फलाहार घेतात. काही जण फक्त एक वेळ साधं सात्विक अन्न घेतात. तुम्ही तुमच्या शरीराच्या क्षमतेनुसार आणि आरोग्यानुसार उपवासाचा प्रकार निवडू शकता. पण कोणताही प्रकार निवडला तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची, की अन्न हे साधं, सात्विक आणि पचायला हलकंच असायला हवं. मंडळी, हनुमान जयंतीच्या दिवशी कांदा, लसण आणि मांसाहार पूर्णपणे टाळावा. कारण हे पदार्थ तामसिक मानले जातात आणि ते मनाला अस्थिर करतात. त्याऐवजी तुम्ही दूध, दही, फळे, साबुदाणा, शेंगदाणे किंवा उपवासाचे इतर पदार्थ घेऊ शकता. पण अन्न घेताना अतिरेक टाळावा, कारण उपवासाचा उद्देश पोट भरणे नसून संयम ठेवणे आहे. मंडळी, हनुमान जयंतीच्या दिवशी दिवसभर कसं वागावं यालाही खूप महत्त्व आहे. शक्यतो या दिवशी शांत राहायचं, मौन पाळायचं, कोणाशीही वादविवाद करायचा नाही, वादविवाद टाळायचा आणि मनामध्ये सकारात्मक विचार ठेवायचा. हा दिवस फक्त बाह्य पूजा करण्यासाठी नसून अंतर्मन शुद्ध करण्यासाठी देखील आहे. त्यामुळे शक्य झालं तर जास्तीत जास्त वेळ नामस्मरण, जप किंवा पाठ यामध्ये घालवायचा. दिवसभरामध्ये वेळ मिळाला तसं जय श्रीराम किंवा जय बजरंगबली या नामाचा जप करत राहायचा. हा जप मोठ्याने करण्याची गरज नाही. तो मनातल्या मनात देखील तुम्ही करू शकता. पण जप करताना मन एकाग्र असणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण जप ही केवळ शब्दांची पुनरावृत्ती नसून ती एक उपासना आहे, जी आपल्या मनाला स्थिर करते. मंडळी, अनेक लोक विचारतात, की उपवास करताना काम करू शकतो का? तर याचे उत्तर होय आहे. तुम्ही तुमची रोजची कामे करू शकता, पण शक्यतो अनावश्यक धावपळ टाळावी. कारण काम करताना देखील मनामध्ये देवाचं स्मरण ठेवण्याचा प्रयत्न करावा. यामुळे तुमचे कामही सुरळीत होते आणि मनही शांत राहते. मंडळी, हनुमान जयंतीच्या दिवशी संध्याकाळची वेळ देखील अत्यंत महत्त्वाची मानली आहे. यावेळी पुन्हा एकदा तुम्ही स्नान करून किंवा हातपाय धुवून स्वच्छ व्हायचं आणि संध्याकाळची पूजा करायची, दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि हनुमान चालीसाचा पाठ किंवा बजरंग बाणाचा पाठ करायचा. संध्याकाळी केलेली आरती ही विशेष फलदायी मानली जाते. कारण आरती करताना पूर्ण मनाने आणि आनंदाने गायलं, तर घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन पूजा केली, तर त्याचा सकारात्मक